आज आपण बघणार आहोत की राशन कार्डमध्ये जर नाव आहे पण तो ऑनलाईन नाही दाखवतो तर ते कसे बघायचे. तर चला व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीटली तुम्हाला मी गाईडन्स देतो. तर तुम्हाला मेरा राशन ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरमध्ये जा आणि सर्च करा आणि ते डाउनलोड करायचे आहे. तर चला इथून मी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करतो. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर इथे जे परमिशन दिसते तुम्हाला ते अलाव करायचे आणि तुम्हाला इथे जे राशन कार्डमध्ये ज्यांचे नाव आहे त्यांचे आधार कार्ड, कोणाचा पण एक व्यक्तीचा तुम्ही आधार कार्ड टाका, आधार कार्ड नंबर, आणि इथे जो कॅप्चा आहे तो तुम्हाला इकडे टाकायचा आहे. तर चला आपण एक आधार कार्ड नंबर इथे टाकूया आणि कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन विथ OTP आहे हा ऑप्शनवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचा. तर मी कॅप्चा टाकलेला आहे. तर चला आता आपण लॉग इन विथ OTPवर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे आधार कार्डला त्याच्यावर तुम्हाला एक OTP पाठवला असेल तो तुम्हाला इकडे एंटर करायचा आहे. तर चला आपण हे OTP एंटर केला आहे आणि इथे तुम्हाला एक क्रिएट एमपिन करायचा आहे. तुम्हाला 4 डिजिटचा एक नंबर इथे काय पण टाकायचा आहे आणि रिपीट तेच नंबर तुम्हाला परत टाकायचा आहे आणि क्रिएट पिनवर क्लिक करायचा. तर आपल्याला जो आपला ॲप्लिकेशन आहे तो सक्सेसफुली लॉग इन झालेला आहे. तर तुम्हाला इकडे बघू शकता जो तुमचे नाव आहे ते इकडे बघू शकता. ज्यांचे ऑनलाईन झालेलं आहे ते सगळे इथे नाव दिसू शकतात आणि ज्यांचे ऑनलाईन नाही झालेले त्यांना काय करायचं, त्यांना जो तुमचा तहसीलदार आहे तिथे जायचा आणि तिथे जो अप्रूव्हल आहे तो करायला सांगायला त्यांना. जेव्हा ते तिथून अप्रूव्हल करतील तेव्हाच याच्यामध्ये ऑनलाईन ते नाव दाखवतात. तर इथे तुम्हाला मॅनेज फॅमिलीवर क्लिक करायचं आणि इकडे तुम्ही बघू शकता ज्यांचे ऑनलाईन झालेलं आहे ते सगळे काही इकडे दाखवतात आणि ज्यांचं KYC आहे, KYC झाले का नाही ते पण सगळे इथून तुम्ही बघू शकतात. KYC नाही झाले असेल तर तुम्ही KYC पण करू शकतात. तर बघू शकता आमचे जे नावे आहेत तिकडे एकचा KYC पेंडिंग आहे आणि बाकीचे झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हा ऑनलाईन बघू शकता. चला मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया.